दयालचे केलिया स्मरण सकळ विद्येचे अधिकरण देची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे नमस्कार. स्वामी महाराजांना वंदन करून सर्व भाविकांना माझा साष्टांग नमस्कार. आज श्रावण सप्ताह समाप्ती आणि नारळी पौर्णिमा आहे. त्या निमित्ताने आपण या सत्संगामध्ये संमेलित झालेलो आहोत. सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण गेले 15 दिवस सतत श्रवण करतोय. आपण सार ते ऐकावे, असार ते सोडून द्यावे, त्याला श्रवण भक्ती असं म्हणतात. आत्ताच नाईक महाराजांने आपल्याला देव दाखवला, अध्यात्माविषयी बोलले आणि फार चांगलं सांगितलं. ईश्वर सर्वभूताना उदयस्य अर्जुन तिष्ठति रामायण सर्वभूतानी यंत्रा रुणानी माये. भगवंत म्हणतात अर्जुनाला, अर्जुना अंतर्यामी परमेश्वर आपल्या योग मायेने शरीररूपी यंत्रावरती आरूढ होऊन सर्व प्राणी मात्रांना आपल्या कर्मानुसार फिरवीत असून तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये आजच्या समासामध्ये सांगितलेलं आहे. देह तो पाता भूतांचा, आत्मा करता तेतीचा. आणि कवी तो प्रकार मनुष्याचे कशावरून? अहो मी आत्मा आहे, मग मी प्रवचन करतो किंवा बोलतो, कीर्तन करतो, त्याला काय अर्थ? आपण करत नाही, तो करतो. तो आहे म्हणून मी बोलतो, नाही तो कशाला बोललो असतो, नाही का? तो महत्वाचा. महाराजांनी आपल्याला काय सांगितलं? आत्मा असं म्हण की रे, असं सांगितलं. म्हणजे तो महत्वाचा, तो सगळी क्रिया करतो. आपण काहीच नाही, ही सगळी देहबुद्धी आहे, पण काहीच नाही. माणसाचा जन्म कशासाठी? मला सांगा, कशासाठी झालाय माणसाचा जन्म? कोण म्हणेल आता सर्वांची काही सारखी बुद्धी नाही. परमेश्वराने माणसाला जे बनवलेलं आहे ते बघा, एकसारखा म्हणजे कुंभार जशी मडकी घडवतो ना, तशी कुंभार एकसारखी घडवतो. ज्या परमेश्वराने मानवाला घडवलेला आहे तो मात्र एकसारखा नाही. कोण काळा आहे, गोरा आहे, उंच आहे, दुःख आहे, त्याचे विचार आचार वेगळे सगळे. प्रत्येक जण विचार करतो, वेगवेगळा करतो. कोण बनेल माणसाचा जन्म जे परमार्थामध्ये आहेत ते म्हणते मोक्षासाठी, परमार्थामध्ये नाहीत जे सत्तेमध्ये आहेत ते म्हणते माणसाचा जन्म मुख्यमंत्री होण्याचा, पंतप्रधान होण्याचा, किंवा कॅबिनेट मंत्री होण्याचा माणसाचा जन्म. कोण म्हणेल माणसाचा जन्म प्रपंचासाठी आहे, कोण म्हणेल प्रॉपर्टीसाठी आहे माणसाचा जन्म, कोण म्हणेल जंगल करण्यासाठी आहे, बहुत मजा करण्यासाठी आहे माणसाचा जन्म. खरंच माणसाचा जन्म कशासाठी? कोणाला वाटतं का माणसाचा जन्म नेमका कशासाठी आहे? मला सांगा. माणसाचा जन्म आनंदासाठी, माणसाचा जन्म आनंदासाठी. मग आनंद म्हणजे काय? नेमकं आनंद केव्हा होतो? ज्या वेळेला ज्ञान होतं त्यावेळेला आनंद होतो. आणि ज्ञान कुठून होतो? जाणीव कुठून होतो? ज्ञान का म्हणे ज्ञान होती नारायण असं म्हणतात. आनंद तर महाराजांचा एक आनंद आहे बघा. आनंदाच्या डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद. काही सांगू झाले काहीच आपण, पुढे चाले नाही आवडली. गर्भाशी आवडे मातेचा जिवाळा, तेतीचा जिवाळा तेती मिळे. तुका म्हणे तैसा ओतलाशी ठसा, अनुभव सरीसा मुका. तुम्ही जे कराल ना, तुम्ही जे नामस्मरण करा तसा अनुभव येतो.
तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. तुकाराम महाराज एका असं म्हणतात, आनंद आनंद केव्हा होतो मला सांगा तुम्ही. आनंद म्हणजे नेमकं आनंदाची काही बाजारपेठ नाही किंवा दुकान नाही, तो आपल्या आतमध्येच आहे. केव्हा होतो बघा, एखादा 5 वर्षाचा मुलगा आहे आणि त्या बाईचा नवरा आहे, दोघे शाळेतून आलेले आहे आणि दरवाजेजवळ आलेले आहे. मुलाला वाटून आनंद होईल, नवऱ्याला वाटून होईल की मुलाला वाटून. त्या मातेच्या चेहऱ्यावरचं हावभाव बघा, मुलाला वाटून आनंद. एखाद्या मातेचा मुलगा परदेशातून आलेला आहे किंवा बाहेरगावातून आलेला आहे आणि तिने सगळा स्वयंपाक बनवलेला आहे आणि त्या मुलाला जेवायला वाढलेलं आहे आणि तो मुलगा म्हणतो, वा वा आई स्वयंपाक बनवला, वा वा. आईच्या चेहऱ्यावरती काय बाबा असे आनंद असतो, नक्कीच आनंद असतो. ते आपला मुलगा वावा बोलतो नाही का, त्याला आनंद बनतो. एखादा मुलगा, एक 5-6 वर्षाचा मुलगा आपल्या आईचा हात धरून लॉलीपॉप खात चालला आणि रस्त्याच्या कडेला एक लहान मुलगा एक मागे बसला होता. त्या मुलाचं लक्ष गेलं तिकडे, ते लक्ष गेलं त्याच्या खिशात दुसरा लॉलीपॉप होता आणि तो लॉलीपॉप त्या मुलाला दिला आणि तो मागे त्याचा हात झाला, तो मागे म्हणून बघितलं, तो मुलगा हसत होता. मला आनंद. आपण आनंद सर्कस बघितले की आनंद होतो, नाटक बघितलं की आनंद होतो, सिनेमा बघितला की आनंद होतो नाही का. हा आनंद आपल्या मधलाच आहे, आपल्या आतमध्ये आनंद आहे, फक्त अनुभवता आला पाहिजे. आनंद अनुभवता आला. तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराज एका ठिकाणी मला आनंद म्हणजे तुम्ही म्हणता आनंद आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात, दुःख पाहता जवा एवढं, दुःख पर्वता एवढं, घरी घरी आठवण मामी संतांचे वचन, गेले रात्री ते आरते बालपण धरावे. तुका म्हणे पुढा गाणं गुंतीत असेल, काय सुंदर सांगितलं. सुख आनंद समाधान. तुकाराम महाराज असंही म्हणतात दवा एवढा आहे आणि दुःख पर्वता एवढा आहे. पण पुढे सांगितलंय महत्वाचं आहे, आई संतांनी सांगितलंय, साधू संतांनी सांगितलेलं आहे, त्याची आठवण करा. मग तुम्हाला तो आनंद आणि सुख, जो दुःख पर्वता एवढा आहे ना, ते सुख पर्वता एवढं वाटेल. असं सांगितलेलं आहे नेमकं. गेले रात्री त्या बालपण झाला, तुमचं आयुष्य असंच गेलेलं आहे. काय असं गेलेलं आहे? बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. ठीक आहे, परमार्थाचा योग्य वाट काय परमार्थाचा. म्हणून संतांनी काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे, समुद्रामध्ये जर बोट असली, बोट, तर ती बोट आहे ना, दिशा भरकटू नये, दिशा चुकली ते आवत असेल, म्हणजे कुठे भरकट आहे. म्हणून त्याकरता होका यंत्र असतं माहिती आहे का, होका यंत्र. ते होका यंत्र नेहमी उत्तर दिशाच दाखवतं आणि बरोबर दिशा कळते ते होका यंत्राच्या सहाय्याने बरोबर दिशा. तसं आपण बघा, जन्म आपल्या हातात, मरणही आपल्या हातात, पण जगणं आपल्या हातात आहे ना. तसं जगावं त्याचं मार्गदर्शन सांगता. मग जसं त्या बोटीला होका यंत्र आहे, तसं होका यंत्र आपल्या सद्गुरूने आपल्याला दिलेलं आहे. जसं जगावं ते सांगितलेलं आहे. ते काच्यासारखा वेळ घेत नाही, दुसरं आठवायचं. फक्त एकच अभंग म्हणतो तुकाराम महाराजांचा, झाली द्याता पंढरीराया मनासहित पालटे काय, आता बोलू कैसे उडी माझा विपण झाला हरी, चित्त चैतन्य पडता मिटी दिसे हरिरूपाव की सृष्टी. तुका म्हणे सांगू काय, एका वृत्ती आहे, तुम्ही अशी वृत्ती करा, झाली धाता पंढरीराया. फक्त एकच एक कथा सांगतो, खोटीच आहे, संक्षिप्त सांगतो. काय करायला पाहिजे ते नेमकं तुम्हाला कळेल. दळवी साहेबांनी सांगितलं, राम आणि रावणाचं युद्ध संपल्यानंतर, रावणाचा वध झाल्यानंतर त्यांना परिहार, श्रम परिहार म्हणतात.
की आयुष्यात घेऊन त्यांना बक्षीस समारंभ वगैरे केला त्याचा श्रमपरिहार म्हणजे विधानसभेमध्ये श्रमपरिहार होतं तसं नव्हे. विधानसभा संपल्यानंतर त्यांचं अधिवेशन संपल्यानंतर जो श्रमपरिहार तुम्ही वाचला असेल, पेपरला ऐकला असेल, चांदीच्या ताटामध्ये जेवण आणि 5,000ची थाळी. हा श्रमपरिहार करायचा असतं म्हणजे काय, इतके दिवस ते वानर बरोबर होते आणि त्यांनी युद्धामध्ये कामगिरी केली, त्याच्यामुळे त्यांना अयोध्येला घेऊन जायचं आणि त्यांचं श्रमपरिहार करायचं, त्यांना जेवण वगैरे त्यांना तिथे राहायची सगळी व्यवस्था करायची. अशा तऱ्हेने ते सगळे घेऊन गेले. किष्किंधाला सगळे राहणारे वानर आणि ते अयोध्येला घेऊन गेले. अयोध्येला सगळं बक्षीस समारंभ झाला, सुद्धा झालं. त्यांना काय काय दिलं, श्रमपरिहार झाला का 3-4 दिवस झाले. काय प्रभू रामचंद्राने बोलवलं सुग्रीवाला, म्हणे आता झाले बरेच दिवस, आता तुम्ही गावाला जा. लक्ष्मणला राग आला, एवढी मदत केली आणि प्रभू रामचंद्र म्हणतात की आता जा म्हणून. काय प्रभू रामचंद्र म्हणाले, तसं नव्हे, देवाजवळ राहून संसाराची चिंता करतायत, देवाजवळ राहून संसाराची चिंता करतायत, त्यापेक्षा संसारात प्रपंचात राहून देवाचं चिंतन केलेलं काय वाईट. म्हणून यांना जाऊ दे तिकडे किष्किंधेला, आपण मठावरती येतो. मठावरती येतो, चिंता असते घरची, आणि घरी गेल्यावरती आपण ते कटकटच संसार तिथे करतो. म्हणून मठावर घरामध्ये आपण जर महाराजांचा चिंतन, महाराजांनी काय सांगितलं याची जर उजळणी केली तर नक्कीच जीवनात मी श्रावण सप्ताह सगळ्यांनी आठवले, तुम्हाला नक्कीच खूप समाधान, शांती, आनंद, ऐश्वर्य, आरोग्य लाभो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. राजा